असं त्यांचं नाव असून त्यांनी धुळ्यातल्या खासगी रुग्णालयावर गंभीर आरोप केले। धुळे शहरामध्ये महात्मा फुले योजना सुरू असलेल्या एका रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर अपंगत्व येतं असा आरोपच सूर्यवंशी यांनी केलाय। एका रुग्णानं तर या सगळ्याला कंटाळून आत्महत्या केली असंही सूर्यवंशी यांनी म्हटलंय। या व्यवस्थेविरोधात धुळ्यातील सुभाष सूर्यवंशी यांनी पुण्यातल्या मंगेशकर रुग्णालयाबाहेर आंदोलन सुरू केलंय। आपण पाहतो आहोत दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये तनिषा भिसे या महिलेचा मृत्यू झाल्यानंतर संपूर्ण राज्यामध्ये वैद्यकीय सुविधांच्या बाबतीत आणि वैद्यकीय या सगळ्या घोटाळ्यांच्या बाबतीत चर्चा होताना दिसते। कारण जे सामान्य रुग्ण आहे ते वैद्यकीय सुविधा घेण्याकरिता हॉस्पिटल्समध्ये गेल्यानंतर वेगवेगळ्या योजना असतील किंवा तिथल्या जे काही वैद्यकीय खर्चाच्या बाबतीत ते नेहमी आवाज उठवताना दिसतात। मात्र याकडे दुर्लक्ष केलं जातं असं दुर्दैवानं म्हणावं लागेल। आणि आता या दीनानाथ हॉस्पिटलच्या बाहेर ही वेगवेगळी आंदोलनं होत असताना याच दीनानाथ हॉस्पिटलच्या गेटच्या समोर जो फुटपाथ आहे या ठिकाणी धुळ्यामधले सुभाष सूर्यवंशी जे आहेत ते अशा पद्धतीने एक फ्लेक्स घेऊन उभे आहे ज्याच्यावर त्यांनी लिहिलेलं आहे तशा पद्धतीने धुळ्यामधलं एक हॉस्पिटल आहे त्याच्यामध्ये महात्मा ज्योतिबा फुले योजनेअंतर्गत ज्या रुग्णांनी उपचार घेतले त्या उपचारानंतर त्यांना अपंगत्व आलेलं आहे आणि स्वतः सुभाष सूर्यवंशी यांचे जे मोठे बंधू आहेत त्यांचा या हॉस्पिटलमध्ये उपचार घेतल्यानंतर 2020 साली मृत्यू देखील झालेला आहे। यासाठी त्यांनी पाठपुरावा केला मात्र त्यांना न्याय मिळू शकलेला नाही आणि आता या सगळ्या वैद्यकीय घोटाळ्यांच्या बाबतीत वैद्यकीय सुविधांच्या बाबतीत चर्चा होत असताना त्यांनी अशा पद्धतीने इथे हे सगळं आपल्या समोर आणण्याचा प्रयत्न केलेला आहे। मला सांगाल की हा जो सगळा प्रकार आहे तो काय आहे, एकूणच तुमच्यावर काय अन्याय झालेला आहे? एकूणच माझ्यावर अन्याय झाला आहे। माझे बंधू भरत काशीनाथ सूर्यवंशी हे धुळे मालेगाव रोड श्रद्धा मल्टी स्पेशालिटी इथे ॲडमिट केलं होतं। त्यांचा उपचार निष्काळजीपणा झालेला होता। निष्काळजीपणा असा आहे की प्रॉपर तिथं डॉक्टर उपस्थित नाही, कोणी मेडिसिन आणून दिलेले आहे ते सुद्धा दिले नाही। त्यावर माझी चौकशी समिती स्थापन झाली धुळे येथे संरचना धुळे येथे। त्यानंतर चौकशी समितीला माझ्याकडे जेवढे डॉक्युमेंट्स होते ते सगळे दिले तरी चौकशी समितीला म्हणते की बा निष्काळजीपणा झाला नाही। चौकशी समितीनंतर मी पत्रद्वारे विचारणा केली की निष्काळजीपणा याची व्याख्या मला सांगा तुम्ही। ते मला अजून कोणी उत्तर द्यायला करत नाही कारण की त्यांना मी सगळ्यांना दाखवलं आहे की बा मी मेडिसिन आणून दिलेली आहे, ती मेडिसिन रिटर्न आहे। माझी 50,000चे इंजेक्शन दिले ते चौकशी समितीलाही दाखवले की बा कशा माझे जे इंजेक्शन आहे आणि ज्या हॉस्पिटलमधून मी आणलेलं आहे इंजेक्शन ते हॉस्पिटलने मला पत्र दिले की सुभाष सूर्यवंशी हे इंजेक्शन घेऊन गेले। तेवढीच गोष्टी खरं आहे पण आजच्या तारखेपर्यंत आमच्याकडे इंजेक्शन रिटर्न आलं नाही। मग याचा अर्थ झाला काय, माझा इंजेक्शनचा काळा बाजार झाला। माझ्या भावाला इंजेक्शनची गरज असताना यांनी इंजेक्शन दिलं नाही, हा निष्काळजीपणा येत नाही का हे मी चौकशी समितीला विचारले। जे बाकीचे किरकोळ मेडिसिन आहे पॅन्टाप्रोझल सारखे इंजेक्शन मी त्यांना दिले होते ते सुद्धा माझ्याकडे ते मायनसचे रिटर्नचे बिल आहे ते सुद्धा त्यांना विचारलं तरी चौकशी समिती जर काय उत्तर दिलं नाही। चौकशी समितीमध्ये इथं निष्काळजीपणा झालेला नाही। मग निष्काळजीपणा काय असतो हे शासनानं बी दाखवले, कळायला पाहिजे। हा जो निष्काळजीपणा आहे त्याच्यामुळेच आता दीनानाथ हॉस्पिटलमध्ये देखील एका महिलेचा मृत्यू झालेला आहे। याचा तुम्ही कशा पद्धतीने निषेध नोंदवता आणि एकूणच हे हॉस्पिटलच्या सगळ्या ज्या कारवाई आहेत त्या पुढे कशा येताना दिसतात? नाही ऍक्च्युली आता बघायला गेलो तर सगळ्याच म्हणजे फक्त पुणे वगैरे नाही ऑल ओव्हर महाराष्ट्रात चाललंय। आणि तुम्हाला माझ्याकडे एक ग्रुप आहे आमचा पूर्ण महाराष्ट्रामध्ये 17 ते 18 जिल्ह्यात आमचा एक ग्रुप आहे। त्या ग्रुपमध्ये आम्ही इथपर्यंत लोकांपर्यंत आमचा लढा चालला आहे पण आता शेवटी कोर्टात जातो आम्ही। आता कोर्टात जर शेवटी न्याय नाही भेटला तर मी आज जाहीर करतो डायरेक्ट शासनापर्यंत माझी न्यूज गेली पाहिजे की शेवटी गब्बर बनल्याशिवाय आम्हाला पर्याय नाही। तर अशा प्रकारे ज्या पद्धतीने कुठेतरी त्यांचा हा जो रोष आहे आणि त्यांनी जी उद्विग्नता आपल्या बोलण्यातून दाखवलेली आहे ती कुठेतरी विचार करायला लावणारी आहे। कारण दीनानाथ हॉस्पिटलमध्ये घडलेल्या प्रकारानंतर संपूर्ण महाराष्ट्रात जे हॉस्पिटल्स आहेत त्या ठिकाणी होणारी रुग्णांची लूट आणि त्या ठिकाणी होणारे मृत्यू आणि अशा पद्धतीने उपचार घेतल्यानंतर येणारं अपंगत्व हे सगळं विचार करायला लावणार आहे। शासनाने याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज निर्माण झालेली आहे। सुभाष सूर्यवंशी हे त्यांच्या काही इथं सहकाऱ्यांसहित देखील आलेले आहेत आणि या दीनानाथ हॉस्पिटलच्या बाहेर ते निषेध नोंदवत आहेत।